बुलेटिनची सुरुवात करूया महत्त्वाच्या बातमीनं। वाढत्या तापमानात खरं तर मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे। उष्माघात कक्षाची स्थापना करण्यात आली। आरोग्य विभाग आता अलर्ट मोडवर आहे। महाराष्ट्रात एप्रिल 2026च्या उत्तरार्धात उन्हाचा प्रचंड तडाखा जाणवत असून विदर्भ आणि मराठवाड्यात पारा 40 ते 44 अंश सेल्सिअसच्या पलीकडे गेलाय। उष्णतेमुळे अहिल्यानगरात एका शिक्षिकेचा मृत्यू झाल्याची माहिती आहे। शाळांच्या वेळा सकाळी 7 ते 10 अशा बदलण्यात आल्या। दुपारच्या वेळी रस्ते निर्मनुष्य असून नारळ पाणी आणि थंड पेयांची मागणी वाढली। तर राज्यात ठिकठिकाणी तापमानात प्रचंड वाढ झाली आहे। उष्माघात कक्षाची या अनुषंगाने आता स्थापना करण्यात आली। आरोग्य विभाग त्या अनुषंगाने अलर्ट मोडवर आलेला आहे। महाराष्ट्रात एप्रिल 2026च्या उत्तरार्धात उन्हाचा प्रचंड तडाखा पाहायला मिळतो। विदर्भ आणि मराठवाड्यात विशेषतः जर आपण पाहिलं तर पारा 40 ते 44 अंश सेल्सिअसच्या पलीकडे गेल्याची माहिती। उष्णतेमुळे अहिल्यानगरात एका शिक्षिकेचा मृत्यू झाला असून शाळांच्या वेळा सकाळी 7 ते 10 अशा बदलण्यात आल्या। तर याचाच आढावा घेऊयात। आपल्यासोबत नागपूरहून आपले प्रतिनिधी ज्ञानेश्वर पवार, जळगावमधून सुमित देशमुख आणि छत्रपती संभाजीनगरमधून सचिन बडे आपल्यासोबत जोडले जात आहेत। नागपूरला जाऊयात। ज्ञानेश्वर, सध्या नागपूरची परिस्थिती काय? अगदीच आपण नागपूरसह विदर्भात जर बघितलं तर 45 पार जे आहे ते तापमानाची नोंद जी आहे ते आजपर्यंत नोंदवल्या गेली। कालचं जर नागपूरसह विदर्भाचा तापमानाचा पारा जर पाहिला तर विदर्भातील 3 जिल्ह्यामध्ये जे आहे ते 45 पार तापमानाची नोंद करण्यात आली होती। त्यापैकी सर्वाधिक अकोला आणि अमरावती येथे 45.6 डिग्री सेल्सिअस, तर वर्धा येथे 45.5 डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद झाली। त्याच पाठोपाठ नागपूरमध्ये सुद्धा 44.2 डिग्री सेल्सिअस जी तापमानाची जी आहे ती नोंद करण्यात आली। एकूणच पाहता देशातील सर्वाधिक तापमानाची नोंद जी आहे ते प्रतिवर्षीच विदर्भात नोंदवले जात असते। त्याचप्रमाणे यंदा सुद्धा त्याच पद्धतीने जे आहे ते उन्हाचा प्रकोप जणू जे आहे ते विदर्भात जाणवू लागलेला आहे। त्याच अनुषंगाने जिल्हा प्रशासन असेल, आरोग्य प्रशासन असेल यांच्या वतीने विशेष खबरदारी जी आहे ती घेण्यात आली आहे। आरोग्य विभागामध्ये ती शीतल कक्षांची जी आहे ते स्थापना करण्यात आली आहे, जेणेकरून उपचार घेत असलेल्या रुग्णांना जे आहे ते कोणताही त्रास जाऊ नये आणि त्यांच्यावर कोणतेही उष्माघाताचा परिणाम होऊ नये याची विशेष काळजी आरोग्य विभागाच्या वतीने घेण्यात आली आहे। सोबतच जिल्हा प्रशासनाच्या वतीने देखील ठिकठिकाणी जे आहे ते नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की दुपारच्या वेळी उन्हाच्या वेळी जे आहे ते अतिआवश्यक काम असेल तरच बाहेर पडा, अन्यथा बाहेर पडू नका आणि बाहेर पडताना सुद्धा आपल्या आरोग्याची काळजी घेत सुती कापड जे आहे ते आपल्या डोक्याला बांधा आणि वेळोवेळी जे शीतपेय असतील आणि थंड पाणी असतील ते प्राशन करत राहा, जेणेकरून जे आहे ते उन्हाची तीव्रता जी आहे ते कमी जाणवेल। त्यामुळे एकूणच सद्यस्थितीत जर पाहायला गेलं तर 45 डिग्री सेल्सिअस पेक्षाही तापमानाची नोंद जी आहे ते विदर्भामध्ये या ठिकाणी नोंदवल्या गेल्या आहेत। जवळपास सलग दुसरा आठवडा जे आहे ते उन्हाची तीव्रता कायम असल्यामुळे जे आहे ते दुपारच्या वेळी घराच्या बाहेर पडणे देखील कठीण झालेलं आहे, परंतु अतिआवश्यक काम असणाऱ्यांना बाहेर पडावंच लागतं। त्यामुळे नागपूर शहरातील काही सिग्नल जे आहे ते दुपारच्या वेळी 2 ते 4 जे आहे ते असे 2 तास जे आहे ते बंद देखील करण्यात आले, जेणेकरून जे आहे ते उन्हामध्ये दुचाकीधारकांना त्या ठिकाणी थांबण्याची गरज पडू नये। त्यामुळे वेगवेगळे उपाययोजना जिल्हा प्रशासनाकडून या ठिकाणी राबविल्या जात असल्या तरी जे आहे ते उन्हाचा जो प्रकोप आहे जो विदर्भावर कायम असल्यामुळे कुठे ना कुठेतरी नागरिकांच्या आरोग्यावर याचा परिणाम होण्याची भीती जी आहे ते जाणवू लागली आणि त्याच अनुषंगाने जिल्हा प्रशासन आणि आरोग्य प्रशासन जे आहे ते सध्याला अलर्ट मोडवर आलेलं पाहायला मिळत आहे। मेघना, निश्चित धन्यवाद ज्ञानेश्वर आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। जळगावात जाऊयात। जळगावमधून सुमित देशमुख आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। सुमित, जळगावात काय परिस्थिती आहे? तर निश्चितच जळगाव शहराचा जळगाव जिल्ह्याचा जर विचार केला तर जळगाव जिल्ह्यामध्ये काही 8 दिवसांपासून सूर्य हा आग ओतत असतानाचा दिसत आहे। जळगावचं तापमान 42 अंशावरून आता आजचं जर तापमानाचा जर विचार केला तर 44 पेक्षा अधिक अंशावर या जळगाव जिल्ह्याचं तापमान या ठिकाणी पाहायला मिळतं आहे। त्या अनुषंगाने आरोग्य विभाग असेल, प्रशासन असेल हे अलर्ट मोडवर आल्याचं पाहायला मिळत आहेत। विद्यार्थ्यांची काही परीक्षेचे दिवस आहेत आणि त्यावेळेस दुपारची जर शाळा असेल तर त्या विद्यार्थ्यांची शाळेचा टायमिंग बदलण्यात आलेला आहे। सकाळच्या सत्रामध्ये या शाळेचा टायमिंग करण्यात आलेला आणि परीक्षा घेण्यात येत आहे। तर दुसरीकडे आरोग्य विभागामध्ये देखील विचार केला तर आरोग्य विभागामध्ये काही महापालिकेचे रुग्णालय असतील, त्यानंतर नगरपालिकेचे रुग्णालय असतील, या ठिकाणी उष्माघात कक्षाची स्थापना करण्यात आलेली आहे। जिल्हा प्रशासनाच्या वतीने जळगावकरांना, नागरिकांना आवाहन करण्यात आलेलं आहे दुपारीच्या वेळेस बाहेर निघणं टाळा, अत्यावश्यक काम असेल तरच बाहेर निघा, अन्यथा बाहेर पडू नका। बाहेर पडत असताना खादी कापडाचा वापर करून स्कार्फ असेल, टोपी असेल याचा वापर करा।
सोबत पाण्याची बॉटल किंवा शीतपेय तुम्ही कॅरी करा, जेणेकरून तुम्हाला उन्हाचा त्रास होणार नाही आणि स्वतःच्या आरोग्याची काळजी घेता येईल. अशाच अनुषंगाने या प्रशासन जे आहे ते अलर्ट मोडवर आल्याचं पाहायला मिळत आहे. तर दुसरीकडे पर्यावरण प्रेमी जे आहेत त्यांनी देखील आवाहन केल्याचं पाहायला मिळत आहे. जळगाव शहरामध्ये वृक्षतोड जे मोठ्या प्रमाणात होते ती वृक्षतोड थांबवण्यात यावी, जेणेकरून हे तापमान जे आहे हे अजून वाढणार नाही, याची दखलदारी पर्यावरण प्रेमी घेत आहेत. तर दुसरीकडे ज्या पद्धतीने माणसांचा विचार आहे त्या पद्धतीने पक्षी प्राणी देखील आता आपला जीव वाचवण्यासाठी कुठंतरी सावलीचा शोध घेत असतानाचं दिसत आहे. जळगाव शहराचं आजचं तापमान 44 अंशावरती पोहोचल्याने मोठं उष्माघाताची लाट या ठिकाणी, उष्णतेची लाट या ठिकाणी आगामी काळातही येण्याची शक्यता हवामान खात्याने या ठिकाणी वर्तवलेली आहे. मेघना, निश्चित. छत्रपती संभाजीनगरमध्ये जाऊया. छत्रपती संभाजीनगरमधून सचिन बडे आपले प्रतिनिधी आहेत आपल्यासोबत. सचिन, प्रशासनाच्या वतीनं काय उपाययोजना केल्या जातात वाढत्या तापमानाच्या अनुषंगाने? सचिन. मराठवाड्यामध्ये आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये उन्हाचा तडाखा एवढा जाणवतो की अक्षरशः एखाद्या चुलीजवळ किंवा आगीजवळ जेव्हा एखादा आग ओकणारा जो प्रसंग म्हटला जातो तोच प्रसंग या सूर्यामुळे आपला पाहतो आपण. कारण छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा विशेष खबरदारी घेतली जात आहे. कारण आरोग्य प्रशासनाच्या वतीनं देखील उष्माघात कक्ष जो आहे तो स्थापन करण्यात आलेला आहे. बऱ्याच ठिकाणी असं पाहतो की बाजारपेठामध्ये म्हणा किंवा काही सर्वसामान्य नागरिक जेव्हा बाहेर पडतात तर त्यांना अक्षरशः या उन्हाच्या तडाख्यामुळे काही जणांना चक्रा येतात, तर काही जणांना याचा फटका देखील बसतो, उन्हाळ्यात त्यांना जाणवतात. मग अक्षरशः त्यांच्या आरोग्यावर याचा परिणाम होतो. दुसरीकडे पशुपक्षी असतील यांना देखील त्याचा फटका बसतोय. कारण पक्ष्यांना जर पाणी मिळालं नाही तर त्या ठिकाणी देखील पक्ष्यांची संख्या कमी होते. तर बाहेर पडणाऱ्या नागरिकांना देखील आवाहन करण्यात येते की तुम्हाला जर काम असेल तरच तुम्ही बाहेर पडावं, अन्यथा बिना कामाचं बाहेर पडू नये. सर्वात महत्त्वाचा आणखी देखील एक मुद्दा उपस्थित करण्यात येतो. छत्रपती संभाजीनगरमधील ज्या काही शाळा आहेत त्या शाळांचा जो काही टायमिंग आहे, जी काही वेळा आहेत त्या बदलण्यात आलेल्या आहेत. कारण उन्हाचा तडाखा जाणवता बहुतांश कार्यक्रम देखील आता हे सकाळच्या सत्रामध्ये लवकरात लवकर घेतले जात आहेत. तर शेतीमध्ये काम करणाऱ्यासाठी जाणाऱ्या शेतकऱ्यांनी देखील आता दुपारी काम न करता फक्त सायंकाळच्या वेळेला आणि एकदम सकाळी पहाटेच्या वेळेला कोणाला कामाला जावं अशी या ठिकाणी त्यांनी एक नियमावली बनवलेली आहे. त्यामुळं या उन्हाच्या तडाख्यामुळे पाणी पातळीमध्ये देखील मोठी घट होतीये, बाष्पीभवनाचं प्रमाण देखील वाढतंय. त्यामुळे पाणी पातळी जी आहे ती घटत चाललेली आहे. आणखी एक महत्त्वाचा मुद्दा उपस्थित करण्यात येतोय की छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ज्या काही सिग्नल्स आहेत त्या सिग्नल्सवर नागरिकांची संख्या देखील घटलेली आहे. कारण उन्हाच्या तडाख्यामुळे रस्त्यावर जाणाऱ्या नागरिकांची संख्या देखील कमी झालेली आहे, घटलेली आहे. कारण ऊन एवढं पडतंय की या उन्हाच्या तडाख्यात जर सापडलं तर अक्षरशः माणूस घामानं नाहून निघतोय. तर जर जास्त वेळ तो उन्हामध्येच राहिला तर तो आजारी पडतोय. आणि रुग्णालयामध्ये देखील आता उष्माघाताच्या ज्या रुग्णांची संख्या आहे ती वाढत चाललेली आहे. रुग्ण जे आहेत ते वाढत आहेत. तर या उन्हाच्या तडाख्यामुळे अक्षरशः ORS सारख्या पदार्थांची देखील विक्री, जी औषधांची विक्री जी आहे ती वाढलेली आहे. मग थंड पेय असतील, पाण्याच्या बॉटल्स असतील, शीतपेय असतील, यांचा देखील बाजार जो आहे तो तेजीनं सुरू आहे. आणि विक्रमी आईस्क्रीमची विक्री देखील आता छत्रपती संभाजीनगरमध्ये पाहायला मिळत आहे. त्यामुळे उन्हाचा तडाखा एवढा वेदनादायी आहे की नागरिकांनी आता घरी बसावं, काम असेल तरच बाहेर पडावं असं आवाहन स्वतः प्रशासन करत आहे. मेघना. निश्चित. सचिन, आपल्यासोबत अमरावतीहून आपले प्रतिनिधी सूरज दहाट आपल्यासोबत जोडले जात आहेत. सूरज, फील्डवर काम करत असताना अनेक समस्यांचा सामना आपल्याला देखील करावा लागतोय. सध्या अमरावतीमध्ये काय परिस्थिती आणि त्या अनुषंगानं प्रशासनाच्या वतीनं काय खबरदारी घेतली जात आहे? सूरज. मेघना, खरं बघितलं तर विदर्भ जो आहे उष्णतेमुळे अक्षरशः भरपूर निघालेला आहे. कारण का काल जर पाहिलं तर काल अमरावतीचं तापमान जे आहे 45.6 अंशावर गेलं होतं. त्यामुळे आगामी 2 काळामध्ये अशाच प्रकारे 45च्या वर तापमान जाण्याचा इशारा आहे जो हवामान खात्याने या ठिकाणी वर्तवलेला आहे. त्याचमुळे जर पाहिलं तर आरोग्य विभाग असतील आणि हवामान खात्याच्या वतीने जर पाहिलं तर आरोग्याच्या दृष्टीने काही नियमावली सुद्धा अमरावती जिल्ह्यासाठी बनवण्यात आलेली आहे. तर पाहिलं तर 12 ते 4 या वेळेमध्ये जर पाहिलं तर या ठिकाणी कुणीही घराबाहेर पडू नये अशी जी सूचना आहे जे नागरिकांना देण्यात आलेली आहे. तसेच जर पाहिलं तर अमरावतीच्या जिल्हा सामान्य रुग्णालय असतील किंवा तालुक्यातील 14 उपजिल्हा रुग्णालय आणि शासकीय रुग्णालयामध्ये उष्माघाताचे कक्ष सुद्धा या ठिकाणी तयार करण्यात आलेले आहे. कुणालाही उष्माघाताचा त्रास जर झाले तर तातडीने डॉक्टरच्या सल्ल्यानुसार हॉस्पिटलमध्ये जाणे, वेळीच उपचार करा असं देखील आवाहन जे आहे आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आलेलं आहे. तसेच जर पाहिलं तर अमरावती जिल्हा परिषदच्या शाळा असतील आणि ज्या काही खाजगी शाळा असतील संपूर्ण शाळा ज्या आहे सकाळी 7 ते 10 याच वेळेत त्या ठिकाणी भरवण्याचे आदेश जे आहे अमरावती जिल्हा परिषदेने या ठिकाणी निर्गमित काही दिवसापूर्वीच केलेले होते. त्याच अनुषंगाने पाहिलं तर सकाळी 7 ते 10 या काळातच या ठिकाणी अमरावतीच्या संपूर्ण शाळा ज्या या ठिकाणी सुरू असणार आहे.
दुसरीकडे जर पाहिलं तर संपूर्ण उन्हाच्या या झळामुळे जर पाहिलं तर अनेक नागरिकांना उष्माघाताचा त्रास सुद्धा जाणवू लागलेला आहे। आतापर्यंत जर पाहिलं तर काल 2 दिवसामध्ये जर पाहिलं तर अमरावती जिल्ह्यामध्ये 6 लोकांना जे आहे उष्माघाताचा त्रास जाणवू लागलेला होता। त्यामुळे त्यांना काही वेळापुरतं जर पाहिलं तर या ठिकाणी जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये उपचारासाठी सुद्धा या ठिकाणी दाखल करण्यात आलेलं होतं। मात्र जर पाहिलं तर अद्यापर्यंत एकही उष्माघाताचा अमरावती जिल्ह्यामध्ये मृत्यू झालेला नाही, हे बाब चांगली म्हणावं लागेल। मात्र जर पाहिलं तर नागरिकांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी असं देखील आवाहन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। कारण का जर पाहिलं तर आगामी 2 दिवसामध्ये पुन्हा एकदा अशाच प्रकारे तापमान वाढणार असं देखील या ठिकाणी हवामान खात्याच्या वतीने सांगण्यात आलेलं आहे। त्यामुळे जर पाहिलं तर या ठिकाणी संपूर्ण जिल्हा प्रशासन या ठिकाणी नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने वारंवार आवाहन करत आहे। निश्चित खूप खूप धन्यवाद सूरज, सुमित आणि सचिन आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।